आज अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण हे आरोप करताना त्यांनी पुन्हा एकदा जातीवाचक स्टेटमेंट केलं. कराड आडनावावरनं अधिकारी असेच असतील असं करून एका अर्थाने ते जातीवाचक स्टेटमेंट होतं. त्यावरनं सुषमाताईंनी त्यांच्यावर लक्ष केलेलं आहे. कारण त्यांचं जे स्टेटमेंट आहे, दमानियाताई सातत्याने जातीवर का घसरतात, हाच सर्वात महत्वाचा मुद्दा या निमित्ताने पुढे आलेला आहे. ताई, मला सांगा, संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे तर निश्चित मिळाला पाहिजे, पण त्याच्या आडून सातत्याने जातीवर घसरणं दमानियाताईंनी हे कितपत योग्य? हे बघा, संतोष देशमुख हत्या प्रकरणातला प्रत्येक मारेकरी किंवा अगदी त्याचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असेल किंवा कुणीही असेल, अगदी धनंजय मुंडे जरी असतील तरी शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यातला एकही मारेकरी वाचता कामा नये, ही भूमिका आमची आधीपासून आहे. काल परवा शास्त्री जेव्हा बोलताना म्हणाले की मारेकऱ्यांची मानसिकता तपासा, तेव्हा त्यांचं विधान चुकीचं होतं. ते चुकीचंच होतं, त्याच्यावर मी माझी मांडणी केलेली आहे. मात्र आज जी मांडणी अंजली दमानिया यांनी केली, त्यात त्या जेव्हा म्हणतात की एक डेप्युटी सेक्रेटरी आहे आणि त्याचं आडनाव सुद्धा कराडच आहे, तेव्हा हे वाक्य मात्र जातीय रंग देणारं आहे. ही पत्रकार परिषद किंवा हे जे काही एकूण जे चाललंय गेली 50-55 दिवस, ते संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी चाललेलं आहे की कुणाला तरी टार्गेट करण्यासाठी चाललेलं आहे, असं आता विचार करायला वाव आहे. कारण मला म्हणजे कौतुक आहे की वैभवी देशमुख या चिमुकलीने ज्या संयतपणे, म्हणजे ज्ञानेश्वरी खरी जगली म्हणायची ते लेकरू, की ज्या संयतपणे तिने भगवानगडावर तिची भूमिका मांडली. मात्र देशमुख साहेबांची हत्या एक इष्टापत्ती समजून त्याच्या आडून जर कुणी असे नथीतनं वार करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. कारण कराड आडनावाचा प्रत्येक जण गुन्हेगार नसतो ना साहेब. इथे विश्वनाथ कराड साहेब आहेत, ज्यांनी विश्वशांती केंद्र उभं केलेलं आहे, ज्यांनी IIT मध्ये प्रचंड मोठं काम केलेलं आहे. मग त्यांचं आडनाव कराड आहे म्हणून तुम्ही विश्वनाथ कराडांना पण गुन्हेगार समजणार का? इट्स नॉट फेअर. म्हणजे माझे खूप सारे नातेवाईक कराड आडनावाचे आहेत, माझे नातेवाईक मुंडे आडनावाचे आहेत, चाटे आहेत, कांदे आहेत, दहीफळे आहेत, फळ आहेत, माझ्या भाऊजया आहेत, फळ, कांदे, दहीफळे. मग तुम्ही आडनाव बघून तुम्ही असं ठरवणार का? तर हे चुकीचं आहे. नामावलीच्या आडून त्यांनी सातत्याने ठरवून जात टार्गेट केली, याला काय म्हणायची? कुठली मानसिकता आहे? नाही, मला त्यांनी बिंदू नामावलीच्या मधली स्टेटमेंट मी नीटशी तपासून बघितलेली नाहीये, परंतु आज जेव्हा ती पत्रकार परिषद पूर्ण पण उद्देश तोच होता ना. हा, आत्ता जी पत्रकार परिषद त्यांनी आज घेतलेली आहे, त्या पत्रकार परिषदेत जे त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत ते काही फार नवीन संशोधन करून मुद्दे मांडलेत असं अजिबात नाहीये. एका गुत्तेदाराने जी कोर्टामध्ये जी एक प्रेयर सादर केलेली होती, त्या प्रेयर मधले जे मुद्दे होते तेच मुद्दे त्यांनी घेतलेले आहेत. फक्त असं असू शकतं की मीडिया इंटेन्शनसाठी किंवा अटेन्शनसाठी एक कालपासून एक तयार करायची हवा की मी बॉम्ब फोडणार, पण हे मुद्दे ऑलरेडी चर्चेला आलेले आहेत. किंबहुना अनेक चॅनल्सनी त्याच्यावर बातम्या सुद्धा आधीच केलेल्या आहेत. ओके, आता मला त्याच्यात पत्रकारांनी एक प्रश्न त्यांना विचारला की तत्कालीन मुख्यमंत्र्यांना हे लक्षात नव्हतं का? त्यावेळेला ते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना मात्र सेफ ठेवतात, हे फार विशेष आहे. त्या आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत, म्हणजे एकीकडे जर आपण असं म्हणत असू की फडणवीस हे चाणक्य आहेत, तर चाणक्याला तर सगळं माहिती असलं पाहिजे ना. जर फडणवीस चाणक्य आहेत आणि त्यांना सगळंच माहिती आहे, तर चाणक्य असणाऱ्या फडणवीसांनी एवढा मोठा घोटाळा करणाऱ्या माणसाला मंत्रिमंडळात का घेतले? जाब विचारायला पाहिजे. मग तुम्ही फडणवीसांना सेफ झोन मध्ये कसं काय ठेवताय? मुद्दा माझा एवढाच आहे की तुम्ही निश्चितपणे तुमच्या लढ्याबद्दल आम्हाला कौतुक आहे, आदर आहे, मात्र अगदी त्याच वेळेला ही गोष्ट महत्वाची की तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री ज्यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलेला आहे, त्या देवेंद्र फडणवीस या दोन लोकांना कायम सेफ झोनमध्ये कसं काय ठेवताय याचं आम्हाला गौड बंगाल कळलं नाही. कारण त्यांनी स्पष्टपणे, आपण ते पुन्हा काढून बघा, त्या आज असं म्हणाल्या की नाही मुख्यमंत्र्यांना हे माहिती असण्याची कल्पना मला नाही वाटत की मुख्यमंत्र्यांना हे माहिती असेल, मात्र हे अजित पवारांना माहित असू शकतं. म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला नेमकं करायचंय काय? संतोष देशमुख साहेबांची म्हणजे एक लक्षात घ्या, ज्यात त्यांनी परत अजित पवारांना पण त्यामध्ये घेतात, परंतु त्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेत नाहीत किंवा त्या देवेंद्र फडणवीसांना घेत नाहीत. यावरून त्यांची पत्रकार परिषद ही पॉलिटिकल इन्फ्लुएन्स्ड आहे का
असं समजायला पुरेसा वाव आहे. कोण आहे त्यांच्या मागे? खरं तर त्यांचं आणि बीडचं काय धोरण आहे? एका रायगडच्या जमिनीपासून ते प्रकाश झोतत आले आणि तेव्हापासून आरटीआय कार्यकर्ते बनल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते असं त्यांना विरोध लावलं गेलं. प्रत्यक्षात काय आहेत ते? नाही, त्या प्रत्यक्षात काय आहेत काय नाही मला त्याच्यावर काही बोलण्यात इंटरेस्ट नाही. कारण काही लोक असे असतात की जे सिलेक्टिव्हली व्यक्त होतात. अशा सिलेक्टिव्हली व्यक्त होणाऱ्यांमध्ये असंख्य जण आहेत. म्हणजे उदाहरणार्थ बघा की बदलापूरला एका चिमुरडीवरती अत्याचार झाले, तर त्यावेळेला कोणी तिकडे आवाज उठवत नव्हतं. मग आपण 8-8 तास उन्हात बसून आंदोलन करून नाही बाबा त्या चिमुरडीला न्याय मिळाला पाहिजे, वामन म्हात्रे सारख्या माणसावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तर तिथे पत्रकाराचंही जात करतात. हे फारच वाईट आहे. तिथे दमानियाताई नव्हत्या. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा सोनपेठला एका चिमुरडीवर अत्याचार झाले तिकडे अंजली दमानिया नव्हत्या. सगळ्यात महत्वाचं त्या नागपूरमधून इकडे येतात, पण जेव्हा नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचे चिरंजीव संकेत बावनकुळेने गाडीने चिरडलं तेव्हाही त्या नव्हत्या. सिलेक्टिव्ह सामाजिक कार्यकर्ते नाही, ते तुम्ही आता बोलू शकाल. मला त्याच्यावरती नाही टिप्पणी करायची. मला एवढं नक्की सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा आंदोलनं करता तेव्हा ती प्युअर असली पाहिजेत. कारण माझी माफक अपेक्षा आहे की संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे. परंतु जर अशी विधानं व्हायला लागली तर तो फोकस हलेल. तो फोकस दुसरीकडे गेला ना तर हत्या प्रकरण राहिलं बाजूला आणि दुसरंच राजकारण पुढे येतं. आणि त्यामुळे मग लोकांच्या मनातही शंका निर्माण होतात की अरे या फडणवीसांना आणि शिंदेना का सेफ झोनमध्ये ठेवतायत? शिंदे आणि फडणवीस सुद्धा सारखेच याच्यात गुन्हेगार असले पाहिजेत ना. फायनली एखादी योजना येते त्यावेळेला त्या योजनेला सही करणारे किंवा त्या योजनेला अंतिमता मंजुरी देण्यासाठी कुठलं एक डिपार्टमेंट नसतं. किंवा डेप्युटी सेक्रेटरी असणारा कुणी कराड असेल तर तो एकटा कराडच नसतो. आजूबाजूला असंख्य असतील ना. त्याच्यात डेस्क ऑफिसर असेल, त्याच्यामध्ये एखादा अवर सचिव असेल, त्याच्यामध्ये कोणी तहसीलदार असेल, जिल्हाधिकारी असेल. हे सगळी माणसं तुम्ही सोडून देता आणि एक डेप्युटी सेक्रेटरी कराड म्हणता. माझा फक्त त्यांच्या त्या डेप्युटी सेक्रेटरी कराड म्हणण्यावर नक्की आक्षेप आहे. कारण कराड आडनावाचा प्रत्येक जण गुन्हेगार असत नाही. दमानियाजी, तुम्ही काम करत असताना कृपया या गोष्टी लक्षात असू द्या. कारण तुम्ही एखाद्या पत्रकाराला झापण्याच्या स्थितीत बोलू शकता आणि नंतर कदाचित त्याला तुम्ही लिंक डिलीटही करण्यासाठी दबावही आणू शकता. परंतु हे चुकीचं आहे आणि जे चूक आहे ते चूक आहे असं ठामपणे सांगितलं गेलं. बीडमध्ये अवस्था अशी आहे, एसपीने आदेश काढला की पोलिसांना आडनावाने हे संबोधित करायचंच नाही, नावाने. मग हे कुठपर्यंत चाललंय? नाही, आता बीडमध्ये तर म्हणजे ती मानसिकता बिघडत चालली आहे. पण या सगळ्यांमध्ये धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख या कुटुंबियांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी. त्यांनी जो संयम बाळगलाय, जे सामंजस्य दाखवलेलं आहे आणि या प्रकरणात त्यांची जी अपेक्षा आहे, म्हणजे ते तर कोणाचंच नाव घेत नाही. ते काय म्हणतात की काहीही असो, आम्हाला फक्त न्याय हवा आहे. आणि तो न्याय त्यांनी त्यांचा फोकस अजिबात हलू दिलेला नाही. मात्र तो फोकस हलवण्याचा प्रयत्न केला जातोय. इव्हन नामदेव शास्त्री बोलल्यानंतर शास्त्रींचं अमुक एक वक्तव्य चूक आहे. मानसिकता तपासा असं जेव्हा शास्त्री म्हणतात तेव्हा ते चुकीचंच वक्तव्य आहे, हे ठामपणे मीही मांडलेलं आहे. पण यावर बोलताना धसांनी सुद्धा अत्यंत सावधानी बाळगत प्रतिक्रिया दिली होती. आत्ता मला वाटतंय की जसं प्राजक्ता माळींचा विषय निघाल्यानंतर लोकांनी सांगितलं की फोकस हलतोय, तसंच माझं पुन्हा म्हणणं आहे की तुम्ही कुणीतरी एक डेप्युटी सेक्रेटरी आणि तोही कराडच, हे विधान या संपूर्ण प्रकरणाचा फोकस हलवणारं आहे. दमानियांनी फोकस हलू देऊ नये एवढी नक्की आमची अपेक्षा असेल.